मी काढलेल्या मुहूर्तांवर तुमच्या आनंदाचे क्षण आनंदातच साजरे झालेले आहेत। मी केलेल्या भाकितांवर तुमचं घर अनेकदा तरलेलं आहे। हा, आता मधल्या काळात काही वितुष्ट घडलं आपल्यामध्ये, पण मी काही फार काळ ते धरून ठेवणाऱ्यातला माणूस नाही, आणि तुम्ही ते धरून ठेवू नये अशी आशा ठेवतो। असो, आता मुद्द्याचं बोलतो। चांगला दिवस आहे, आत्ताच घट बसलेत, अशा आनंदाच्या क्षणी काहीतरी वाईट साईड बोलून मला सणाचा आनंद घालवायचा नाही। वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी मी स्पष्ट करीनच, फक्त इतकं लक्षात ठेवा की मी तुमच्या बाजूने, कारण माझी लाडाची लेक तुमच्या घरात आहे ना। तिच्यावर आणि तिच्या नवऱ्यावर एक संकट गोंगावतंय, कळलं का? तर सावध राहून त्याचा इलाज करणं जास्त गरजेचं आहे, आणि त्यासाठीच मी इथं आलेलो आहे। सावली, मला सारंगच्या रूम मध्ये घेऊन जातेस? या सारंग दादाला नाराज नाही करायचं, काही होऊन दे, राजकुमार दादाला शोधून आणणारच। बबलू, एक काम कर ना, राजकुमार दादा आधी ज्या ज्या ठिकाणी जायचं ना, एकदा तिकडे जाऊन बघ, आणि देवाला फोन कर, आणि त्याची मैत्रीण कोणती? जुली। हां, तिच्या घरी जा आणि चेक कर एकदा आहे का। त्याचा पत्ता लागलाच पाहिजे आज। लागला पाहिजे? लागलाच समजा। अहो, लहानपणापासून माझं स्वप्न होतं डिटेक्टिव्ह व्हायचं, रॉ एजंट व्हायचं, सीआयडी व्हायचं। हे बबलू, हे उंचीमुळे राहून गेलं, पण तुमचं काम होणार। तू ना एक्साइटमेंट मध्ये येऊन काही करू नकोस। 0026 हे का आता? हा माझा नंबर आहे, मीच दिलाय। आज काम होणार, अन्नाला शिवणार नाही, पण काम होणार। उपाशी राहणार? जमेल तुला? नाही, उपाशी राहून काम नाही होणार ना, बरोबर आहे, पण होईल, 100% काम होणार। बबलू ऐक, आपण दादाला शोधतोय हे कोणालाही कळता कामा नाही, आपल्या घरातल्यांना पण नाही। काय झालं तरी आपला भाऊ आहे रे तो, त्याला ही संधी मिळायला हवी, पण जर हे आईला कळलं ना तर त्याला आई कधीच माफ नाही करणार। डोंट वरी, समथिंग युअर एवढी बिकॉज दॅन चेंज द डब्ल्यू। ना ना, काळजी करू नका, शोधायला आणतो मी। बाजूला होत जा की। माझी विचारपूस करायला कोणी आलेलं का? काय तुला काय वॉचमॅन वाटतो का मी? चल दे रे, आई येतात लोक, काय नाही। नीट बोल की, आई वडिलांनी नीट बोलायला शिकवलं नाही? नाही बोलायला शिकवलं? माझा आई वडिलांना शिकव। अरे तू जा ना। हे शपथ, तारा, सोहम गेल्यापासून तुला एकटं वाटत असेल ना? पण अजिबात एकटं फील करायचं नाही, तुझ्या हक्काची व्यक्ती आहे या घरात। तुला काहीही लागलं हक्काने माग माझ्याकडे। थँक्यू सो मच वहिनी, अगदी बरोबर बोला। सोहम सोबत नाहीये, त्याचा त्रास तर होतोय, पण तो ज्या कामासाठी गेला ना त्याचा विचार केला तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो, आणि पहिल्यांदा त्याने त्याचा करिअरचा विचार केलाय। कारण इथे असता तर स्वतःचा विचार करायचा सोडून नुसतं फॅमिलीच करत बसला असता। खरं आहे तारा, ॲक्च्युली आपल्या नवऱ्यांमध्ये आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी की आपण काहीही करू शकतो,
पण या लोकांच्या डोक्यात जे लहानपणापासून खूळ बसवलं गेलंय ना, फॅमिली फॅमिली फॅमिली, त्यातून हे लोक बाहेरच पडत नाही. हो ना, सतत आपलं आई दादा वहिनी. आता लग्न झालंय ना, मग बायकोचा पण विचार केला पाहिजे. केलाच पाहिजे. पण मॉम पण तसंच वागतात ना. नाही म्हणजे बघ ना, थोडी पार्शलिटी तर ते करतात. सगळ्यांना अडकून ठेवल्यासारखं आहे. सतत आपलं सारंग 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 करत बसतात. पण बाकीची पण मुलं आहेत ना, सारंग पुढे त्यांना कोणीच दिसत नाही. हो, मला पटतंय तुमचं, पण आपण काय करणार? करू शकतो तारा. तुला माहिती नसेल म्हणून सांगते तारा, एक काळ असा होता जेव्हा या घरात जगन्नाथला विचारल्याशिवाय एक पान हलायचं नाही. आणखी एक गोष्ट सांगते तुला, जगन्नाथने बोललेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात. आणि आता त्या मूर्ख मुलीने जर जगन्नाथचं म्हणणं सिरियसली घेतलंय तर आपणही घेतलं पाहिजे. तसं तो म्हणाला की सारंगच्या आयुष्यात संकट येणार आहे, आणि जगन्नाथ म्हणाला म्हटल्यानंतर येणार कन्फर्म. मग आता ते संकट मोठं कसं होईल हे आपण बघायचं. कारण त्या मूर्ख मुलीची या घरात ती सत्ता आणि सारंगची ऑफिसची सत्ता मला संपवायची. कारण लिगली बघायला गेलो तर राजकुमार दादानंतर वारसा हक्काने या घरावर, ऑफिसवर, मेहंदळींच्या संपत्तीवर आमचा अधिकार आहे.